नमस्कार. आज पुन्हा मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी कच्ची केळी घेतलेली आहे. ते साफ करून घेते. केळीचं साल काढून घेते अगोदर. इथे पाण्यात मीठ घालून बाजूला ठेवते. केळीचे कापं कापून घेते अगोदर आणि पाण्यात टाकून ठेवते. अशा प्रकारे आणि उरलेल्याचे छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. ते पण पाण्यात टाकून ठेवते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला जिरा आणि हिरवी मिरची घालते. मिरची थोडी तेलावर परतून घेते. बारीक चिरून ठेवलेले केळी घालते. तेलावर परतून घेते आणि पाणी घालून मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून झाकण लावून शिजायला ठेवते. ही भाजी उपवासासाठी करता येते. भाजी शिजलेली आहे. ओलं खोबरं घालते, मिक्स करून घेते. उपवासासाठी केलेली केळ्याची भाजी तयार आहे. इथे गवार घेतलेली आहे. त्याचे दोन्ही टोकं साफ करून घेते. दोन्ही टोकं काढून हाताने तोडून घेते. हाताने तोडून घेतली भाजी तर कडू लागत नाही. अशा प्रकारे भाजी साफ करून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा जरासा नरम झाल्यावर त्यात कापून ठेवलेली भाजी आणि कच्चा बटाटा घालते आणि कांद्यावर परतून घेते 2 मिनटं. भाजी परतून झालेली आहे. त्यात लाल तिखट, हळद घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. थोडीशी कोथिंबीर घालते आणि भाजीत पाणी घालते आणि मिक्स करून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे. चवीप्रमाणे मीठ घालते. ओलं खोबरं घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून भाजीला वाफ काढून घेते. झाकण काढलेले आहे. भाजीतलं पाणी सुकलेलं आहे. बटाटा शिजलेला आहे आणि गवार पण शिजलेली आहे. गवारीची भाजी तयार आहे. इथे पिकलेला पपई घेतलेला आहे. तो कापून घेते. आता त्याचे तुकडे करून घेते. आतनं बिया साफ करून घेते आणि बाहेरचे साल काढून घेते. अशा प्रकारे पपई कापून घेतलेले छोटे तुकडे करून कढईत तूप घेते आणि त्यात कापून ठेवलेला पिकलेला पपई घालते आणि तुपावर परतून घेते आणि झाकण लावून पपई शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे. पपई शिजलेला आहे. आता मी मॅश करून घेते. पपई मॅश करून झालेलं आहे. त्यात चवीप्रमाणे गूळ घालते आणि गूळ वितळून घेते. गूळ वितळलेला आहे. वेलचीची पावडर आणि ड्रायफ्रूट्स घालते आणि मिश्रण सुकं होईपर्यंत परतून घेते. पपईचा गूळ घालून हलवा तयार आहे. इथे केळीचे कापं काढून घेतलेले ताटात. त्यात लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि लिंबाचा रस घालते आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि केळीच्या कापांना लावून घेते. इथे रवा घेतलेला आहे. मसाला लावून ठेवलेली केळीच्या कापांना रवा लावून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. तर केळीची कापं फ्राय करून घेते.
झाकण लावून दोन्ही बाजूने केळीची कापं शिजून घेते. केळीची कापं शिजलेली आहेत. आता मी काढून घेते. मसूरची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून. त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची थोडंसं मीठ घालून कुकरमधनं शिजून घेतलेलं आहे. कढईत तेल घेऊन त्यात फोडणीला सुकी मिरची, जिरं आणि लसूण घालते. थोडंसं हिंग आणि हळद घालून फोडणी परतून घेतलेली आहे. त्यात शिजून घेतलेली मसूरची डाळ घालून मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. किंचित मीठ घालते आणि मसूरच्या डाळीच्या वरणाला उकळी काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.